आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत थपथपीत ओले बोंबील। ते कसे तर चला पाहूया। थपथपीत बोंबील करण्यासाठी आपण असे बोंबील घेतलेले आहे, स्वच्छ धुवून कापून वगैरे घेतलेले आहेत। त्यानंतर तेल घेतलेलं आहे, हिंग घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि त्यात इथे मिठाच्या बाजूला जे आहे ती बोंबलाची गाबोली आहे। ती गाबोली नंतर कृतीतून सांगूच आम्ही कधी टाकायची आहे ती। त्यानंतर आपण वाटण घेतलेलं आहे। बरं, त्या वाटणामध्ये काय आहे, ओलं खोबरं आहे आणि सोबत आहे कोथिंबीर। ह्याचं थोडं पाणी घालून वाटण केलेलं आहे। त्यानंतर आपण आंबोशी घेतलेली आहे, ही कैरी सुकून करतात। आता तुमच्याकडे याला काय म्हणता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्यानंतर आपण आलं लसूण घेतलेलं आहे, थोडं क्रश करून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे मसाले। त्यामध्ये आपण घालणार आहोत आगरी मसाला, लाल काश्मीरी पावडर, हळद, इतकंच। तर चला करायला घेऊया। आपण आता कढई ठेवलेली आहे, आपली कढई जरा गरम होऊ दे। आता घालूया आपण 2 पळ्या तेल। मच्छी बोलली ना तर जरा तेल जास्तच घालायचं। तेल जरा गरम होऊ दे आपलं। आता त्यात घालूया आलं लसूण पेस्ट, दीड चमचा भरून आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आता ही परतवून घेऊया। ह्याच्याऐवजी तुम्ही हिरवं वाटण वापरलं तरी सुद्धा चालेल। चला आता हे तर परतवून झालेलं आहे। आता त्यात जातील आपले मसाले। सगळ्यात आधी जाईल आगरी मसाला, त्यानंतर जाईल लाल काश्मीरी पावडर, त्यानंतर जाईल हळद। आता आपण हे छान परतवून घेऊया आणि सोबत घालूया हिंग, 1 छोटा चमचा। बरं, हे तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं असेल, आम्ही 1 चमचा भरून घेतलेला आहे। आम्हाला एवढं पुरेसं आहे। तुम्हाला जसं कमी जास्त तिखट हवं असेल तुम्ही तसं करा। आता आपण त्यात घालूया वाटण। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, वाटण ना तेलावर चांगलं जरा असं शिजवून घ्यायचं आहे। वाटणामुळे ना छान आपल्या रशाला असा घट्टपणा पण येतो आणि भाकरीसोबत खायला सुद्धा छान लागतं। आता आपण ना 1-2-3 मिनटं पहिला हे वाटण शिजवून घेऊया छानपैकी। तर देऊया वरतून झाकण आणि गॅस स्लो करून हे आधी शिजवून घेऊया। चला आता ना आपण 2 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया। आता काय करूया, आता ना आपण यामध्ये घालूया 1 टोमॅटो, छान परतवून घेऊया। 1 टोमॅटो पण ना आपला जरा 5 मिनटं शिजू दे, चांगला मुरू देतो। पुन्हा झाकण देऊया 1-2-4 मिनटं। आपण ना आता झाकण काढूया। पहा, टोमॅटो पण छान शिजलेला आहे। आता आपण त्यात घालूया ओले बोंबील। बोंबील शिजायला ना मंडळी वेळ लागत नाही, त्यामुळे आपण आधी वाटण शिजवून घेतलेलं आहे। 1-5 मिनिटात होऊन जातात बोंबील, जास्त वेळ पण लागत नाही। आता आपण त्यात घालूया चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत घालूया बोंबलाची गाबोळी। आणि घालतोय आमसूल। ह्याच्याऐवजी तुम्ही कोकम वापरा, कैरीच्या फोड्या वापरा, चिंच वापरा, तुमच्यावर आहे। आम्ही अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे, जास्त घातलेला नाही आहे। आता आपण झाकण देऊया आणि 5 मिनिटात आपले बोंबील पटकन शिजून होतील। तुम्ही पाहू शकता आपलं आंबट तयार झालेलं आहे छानपैकी। बघा, जास्त असा रसा केलेला नाही आहे।
आता वरतून घालूया कोथिंबीर आणि आता आपण गॅस बंद करूया। आपले थपथपीत बोंबील तयार आहे। तुम्ही पाहू शकता मंडळी, आपले ओले बोंबील, थपथपीत असे ओले बोंबील तयार झालेले आहेत। मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।